नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्क्वेअर थ्रेडसाठी बाह्य आणि अंतर्गत दोन्ही टूल ग्राइंडिंग विषयावर आपले स्वागत आहे। या प्रात्यक्षिकाच्या शेवटी तुम्ही जाणून घेऊ शकाल एक्सटर्नल आणि इंटरनल साठी दिलेल्या ब्लँक साइजवर स्क्वेअर थ्रेडिंग टूल सह कोन ग्राइंड करा आणि प्रोटेक्टरने ग्राउंड एंगल्स कोन तपासा। Materials and equipment. Grinding machine. Grinding wheel. Diamond wheels. Tool holders. Measuring instrument. Thread gauges. Grinding fluids. Process. रफ ग्राइंडिंग व्हील वापरून उजव्या बाजूपासून आवश्यक विड्थ आणि लेंथच्या एक्सेस मटेरियल काढून टाका। सहा डिग्रीजच्या फ्रंट क्लिअरन्स एंगल आणि 6 डिग्रीजच्या एंड कटिंग एंगल ग्राइंड करा। प्रोटेक्टर सह तपासा आणि ±1 डिग्रीची ॲक्युरसी मेंटेन ठेवा। एक डिग्रीच्या राइट हँड साइड रिलीफ कोन आणि 2 डिग्रीच्या साइड क्लिअरन्स कोनला ग्राइंड करा। सिक्स डिग्रीच्या टॉप रेक कोनला ग्राइंड करा। कटिंग एज ऑयल स्टोन ने सजवा। अंतर्गत थ्रेडिंग टूल ग्राइंडिंग साठी पेडेस्टल ग्राइंडिंग तयार करा। लक्षात ठेवा, साधने जाळणे टाळा। ग्राइंडिंगच्या वेळी कटिंग धार दिसली पाहिजे।
या व्हिडिओमध्ये आपण एक्सटर्नल आणि इंटरनलसाठी दिलेल्या ब्लँक साईजवर स्क्वेअर थ्रेडिंग टूलच्या सहाय्याने कोन कसे ग्राइंड करायचे आणि ग्राउंड अँगल कसे तपासायचे ते शिकलो। मला आशा आहे की तुम्हाला या सर्व संकल्पना आणि अभ्यास समजले असतील। आमच्या पुढील व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी आणखीन एक अद्भुत संकल्पना घेऊन येणार आहोत। तोपर्यंत काळजी घ्या।